नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर तालुक्यातील इमामपूर घाट परिसरात 27 मार्च रोजी दुपारी लागलेल्या भीषण वणव्यामुळे शेकडो हेक्टर वनसंपदा जळून खाक झाली। नगर, नेवासा आणि राहुरी 3 तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या या वनक्षेत्रात तब्बल 20 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभाग आणि नागरिकांना आग विझवण्यात यश आले। या वणव्यामुळे परिसरातील वन्य प्राण्यांना मोठा फटका बसला असून पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या प्राण्यांची अवस्था अधिक बिकट झाली आहे। तसेच वाऱ्याच्या वेगामुळे आग झपाट्याने पसरली आणि नगर, नेवासा आणि राहुरी तालुक्यातील वनक्षेत्रासह लष्कराच्या हद्दीतील भागही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला। वणव्याच्या धुरामुळे आणि आगीच्या ज्वालांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अहिल्यानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तरुणांच्या हातात गावठी कट्टे आढळून येणे चिंतेचा विषय बनला आहे। पोलिसांनी या पार्श्वभूमीवर 27 मार्च रोजी एकाच दिवसात 3 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत 3 तरुणांना गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे बाळगताना अटक केली आहे। या घटनांमुळे शहरातील तरुणाई कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे याचा अंदाज येत असून गुन्हेगारीकडे त्यांचा वाढता कल धोक्याची घंटा ठरत आहे। पहिला प्रकार तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला। सावेडी उपनगरातील पंपिंग स्टेशन रोड ते कराळे जिमच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर एक तरुण गावठी कट्ट्यासह फिरत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार राहुल मधुकर गायकवाड याला ताब्यात घेतले। दुसरी कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे। यावेळी चालक अक्षय अण्णासाहेब कोबरणे उर्फ देवा याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे आढळून आली। तर तिसरी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्जत तालुक्यात केली आहे। यावेळी शिवाजी विजय देवकाते याला ताब्यात घेतलं आहे। बदलीच्या लाभासाठी खोटी नोटरी सादर करणाऱ्या महिला शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी केली आहे। रिपाईच्या ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना याबाबत निवेदन दिले असून चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे। मी विजय शिरसाट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा ओबीसी सेल प्रमुख। सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक महिला शिक्षकांनी खोट्या नोटऱ्यांद्वारे वर्ग 1 मधून बदलीसाठी अर्ज केले आहेत व अनेक महिला शिक्षकांनी लाभ देखील घेतला आहे आणि परित्यक्त असल्याच्या फक्त नोटऱ्याद्वारे लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशा नोंदी देखील जिल्हा परिषदमध्ये आहेत आणि त्यामुळे खऱ्या महिला शिक्षकांवर अन्याय होत आहे व त्या लाभापासून वंचित राहत आहेत। या संदर्भात ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांना आम्ही लेखी स्वरूपात निवेदन देखील दिले आहे व अशा खोट्या महिला शिक्षकांवर लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली आहे। अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईतर्फे आम्ही लवकरच याबाबत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा देतो। जय भीम। राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर आणि जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत पशु आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पशुवैद्यकीय चिकित्सालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सुनील तुंबारे होते। या शिबिरात 135 जनावरांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आले। वीरबॅक एनिमल हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड आणि इंटास कंपनीने यासाठी मोफत औषधे पुरवली। या कंपन्यांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव, प्रशांत मुठे आणि अविनाश घोलप यांचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे। राष्ट्रसंत परमपूज्य आचार्य आनंद ऋषी महाराज यांच्या 33व्या स्मृती दिनानिमित्त जायंट्स ग्रुप अहिल्यानगर व जिल्हा पशुसंवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांची मोफत आरोग्य तपासणी उपचार शिबिराचे हे 28वे वर्ष आहे। गेली अनेक वर्ष सातत्याने जनावरांचे आरोग्य शिबिर घेणारी ही महाराष्ट्रातील एकमेव सामाजिक संस्था आहे। त्याचप्रमाणे मला आनंद वाटतो, आज सुमारे 135 जनावरांनी या सहभागामध्ये सहभाग घेतला। त्यांना अँटी रॅबिजचे इंजेक्शन, त्याचप्रमाणे जंत प्रतिबंधक औषधं आणि त्यांना न्यूट्रिशनचं कॅल्शियमची औषधं देण्यात आली। यासाठी आम्हाला अजय मेडिकलचे संजय गोगळे, त्याचप्रमाणे दर्शन गोगळे यांनी व त्याचप्रमाणे वीरबॅक कंपनीचे डॉक्टर निकम यांनी खूप मोलाचे सहकार्य केले। आजच्या या कार्यक्रमाला 28 मार्चला आनंद ऋषी महाराजांच्या ज्या संतांनी जी शिकवण दिलेली आहे, जीवर जिनेतो व प्राणी मात्रावर दया करा, आजचा हा त्याचा मागचा उद्देश हा जायंट्स ग्रुपनी घरोघरी त्यांचा हा पशुपालकांना त्याचा संदेश द्यावा हा त्याचा मूळ हेतू होता। आजच्या या कार्यक्रमाला जिल्हा पशुसंवर्धनचे उपायुक्त माननीय सुनील तुंबारे, मुकुंद राजळे, डॉक्टर मुकुंद राजळे, डॉक्टर शिंदे सर, त्याचप्रमाणे
ज्ञानेश्वर काळे व उपस्थित सर्व डॉक्टरांनी खूप मोलाचे सहकार्य केले. मी या सर्वांचे जायंट ग्रुपच्या वतीने खूप त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी श्री सतीश राजूरकर हे वेळात काढून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचे मी आभार मानतो आणि माझे हे 2 शब्द पूर्ण करतो. त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमाला जायंट ग्रुपतर्फे पांजरबसा संस्थेत चारा वाटप करण्यात आला. त्याचप्रमाणे आज आचार्य आनंदऋषी महाराजांच्या स्मृतीनिमित्त जास्तीत जास्त रक्तदान शिबिरामध्ये जास्त आमच्या जायंटच्या सभासदांनी सहभाग घेतला. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांनी मानवता धर्माची शिकवण दिली आणि रक्तदान हा सुद्धा मानवतेचा धर्म आहे, असे प्रतिपादन अहमदनगर मर्चंट बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तिमल मुनोत यांनी केले. ते आचार्यश्रींच्या 33व्या पुण्यस्मृतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. अहमदनगर मर्चंट बँकेच्या प्रयत्नातून आणि धार्मिक परीक्षा बोर्ड, तिलोक आनंद मानव सेवा केंद्र यांच्या संयोजनातून आनंदधाम भक्त निवास येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी हस्तिमल मुनोत यांच्या हस्ते आचार्यश्रींच्या प्रतिमेस चंदनाचा हार अर्पण करण्यात आला. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या 33व्या पुण्यस्मृतीनिमित्त नवी पेठ येथील जय आनंद महावीर युवक मंडळाने आयोजित केलेल्या अन्नदान कार्यक्रमाचे कार्य प्रशंसीय आहे, असे प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी केले. तसेच या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना छायाताई फिरोदिया म्हणाल्या, जय आनंद महावीर युवक मंडळाची ही महा अन्नदानाची सेवा मी अनेक वर्षांपासून पाहत आहे. भुकेलेल्यांना अन्न देण्याची शिकवण आनंद ऋषीजींनी दिली आणि हे मंडळ त्याप्रमाणे गोरगरीब, कष्टकरी, गरजू, वृद्ध, निराधार, अपंग अशा हजारो भाविकांना उच्च प्रतीचे भोजन पुरवत आहेत. वाचनाची सवय प्रयत्नपूर्वक वाढवली पाहिजे. जैन युवकांनी तर इतर साहित्यासह जैन साहित्य वाचावे, असे आदर्श ऋषीजी मसा यांनी केले आहे. ते राष्ट्रसंत आचार्य सम्राट श्री आनंद ऋषीजी मसा यांच्या 33व्या स्मृतिदिनानिमित्त वाचन आणि साहित्य या विषयावर बोलत होते. यावेळी दिशान ऍडव्हर्टायझिंग तर्फे जिल्हा वाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली. रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर कॉलेज जवळील हाजी हसन शाह कादरी दर्गा कब्रस्तान परिसरात ड्रेनेज लाईन जोडून साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मनपा आयुक्तांना स्वप्नील शिंदे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी दिले. तसेच रमजानच्या शेवटच्या 3 ते 4 दिवसांमध्ये आणि ईदच्या अगोदर मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असल्याने कब्रस्तान परिसरातील ड्रेनेज लाईन तातडीने जोडून साफसफाई करणे आवश्यक आहे. तसेच खोदलेला ड्रेनेजचा खड्डाही त्वरित बुजवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता स्वप्नील शिंदे. अहमदनगर कॉलेज जवळील विद्युत महावितरण कार्यालय शेजारी हाजी हसन शाह कादरी कब्रस्तान आहे. त्या कब्रस्तानमध्ये दर्गा आहे. त्या दर्ग्यामध्ये व तिथं कबरीवर अनेक भाविक तिथे फुले टाकण्यासाठी येत असतात. परंतु सदरील ठिकाणी महावितरण कार्यालयापर्यंतच तिथे रस्ता काँक्रिटीकरणाचे काम झालेले आहे. सध्या पुढील काम चालू आहे. परंतु तिथे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. तिथे रस्त्यावर कचरा, तसेच तिथे जे रस्त्याचं काम चालू असल्या कारणाने त्या गेटच्या समोर खड्डा आहे, तर ते त्वरित तो बुजून त्या रस्त्यावरील जे घाण आहे ती साफ करून देण्यात यावी. तसेच कब्रस्तानमधील सार्वजनिक शौचालय आहे, त्या सार्वजनिक शौचालयाचं ड्रेनेज लाईन अद्यापर्यंत काम चालू असल्या कारणाने त्यांनी ती ड्रेनेज लाईन जी काढली होती, तर सतत वारंवार सांगून पण त्यांनी ती ड्रेनेज लाईन आतापर्यंत जोडलेली नाहीये. तर मी व माझ्या मित्रपरिवाराने अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब यशवंत नांगे साहेब यांना आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली आहे की लवकरात लवकर ती जी ड्रेनेज लाईन आहे ती चेंबरला जोडून देण्यात यावी. ईदच्या अगोदर ती जोडून देण्यात यावी. तसेच
कब्रस्तान मधील जे कचरा आहे तो कचरा व तिथे जी पण तिथे कचरा व त्या ड्रेनेज लाईन ती जोडलेली नसल्या कारणाने जी दुर्गंधी पसरली आहे ती दुरुस्त करून द्यावी, तो कचरा तिथून उचलण्यात यावा, तसेच ते जे ड्रेनेज लाईनचं काम आहे ते लवकरात लवकर दुरुस्त करून देण्यात यावं. ह्या मागणीचे निवेदन आम्ही अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांना दिलेले आहे. धन्यवाद. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील आदिवासी पारधी समाजाच्या अनेक वर्षांपासून गायरान जमिनीवर असलेल्या अतिक्रमणांवर कारवाई न करता ती जमीन त्यांच्या नावावर करावी या मागणीसाठी आदिवासी पारधी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले, अध्यक्ष राजेंद्र काळे यांच्यासह अनेक कुटुंबीय उपस्थित होते. तर पाहुयात या संदर्भात सविस्तर माहिती. आंबेडकरांचं या जातीवादी सरकारचं करायचं काय? या जातीवादी सरकारचं करायचं काय? या कलेक्टर साहेबांच्या नावाने रे, या जातीवादी ग्रामपंचायतच्या नावाने रे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज आम्ही आदिवासी पारधी समाज संघटनेच्या वतीनं मौजे लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील गायरान जमिनीवर गेल्या 5-7 वर्षापासून आदिवासी कुटुंबाने अतिक्रमण करून गायरान जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह, त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण आणि त्यांच्या राहण्यासाठी ऊन वारा पाऊस याच्या नैसर्गिक आपत्तीपासून नुकसान थांबावं, होऊ नये यासाठी पारधी समाजांनी त्या कुटुंबांनी गेल्या अनेक वर्षापासून गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे. अतिक्रमण केलेले असताना या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने जो काही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचं म्हणणं आहे की त्या गावामध्ये अनेक पडीक जमिनी भरपूर आहेत, त्या जमिनीवर तो प्रकल्प राबवण्यात यावा. परंतु आदिवासी पारधी समाजाचे घरं मोडून किंवा त्यांना उघड्यावर आणून त्यांचे लेकरं बाळ उपासमारीची वेळ आणण्याचे काम इथल्या ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या गेलेल्या आहेत. आमचं म्हणणं आहे की त्या ग्रामपंचायतीची ना हरकत लागत नाहीये, ग्रामपंचायतीने त्याच्यामध्ये पारधी समाजाला जाऊन त्रास देऊ नये आणि त्यांच्या जे नियमाप्रमाणे आहे शासनाने पडीक जमीन जिथं ग्रामपंचायतची आहे त्या पडीक जमिनीवरती मुख्यमंत्री ते जे काही सौर ऊर्जा कृषी जी वाहिनी आहे त्याची योजना त्यांनी दुसऱ्या जागेवर राबवावी. परंतु आमच्यासारख्या आदिवासी पारधी कुटुंबामध्ये जे आज मुलांना मुख्य प्रवाहात येण्याचं काम करतायत, शिक्षण, संरक्षण, आरोग्य यांच्या सुविधा ते पारधी कुटुंब मिळून घेत आहेत, आज माणसामध्ये कुठेतरी येऊ पाहत आहेत. परंतु त्याची जर भटकंती करीत असेल तर आदिवासी पारधी समाज संघटना कधी बी खपून घेणार नाही. म्हणून आजचं जे आंदोलन बोंबाबोंब आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात केलेलं आहे, त्या आंदोलनाचे पार्श्वभूमी म्हणून आम्ही आज हे एक पूर्वसूचना म्हणून करत आहोत. भविष्यामध्ये कुठलेही पारधी समाजाचे कुटुंब मरू नये किंवा मारू नये आणि शासनाने पण अन्याय करू नये, त्याच्या पद्धतीने अन्याय सहन करण्याची काय आता आमची परिसीमा संपलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये आदिवासी पारधी भिल्ल कुटुंबांनी अतिक्रमण केलेले आहेत त्यांना त्यांच्या जागा, त्यांच्या ताब्यातल्या जागा ह्या सातबाराला नावे नोंद कराव्यात. त्याच्यानंतर त्यांच्या घरं घरकुल आली पण घरकुलची जागा नावावर नसल्यामुळं ते घर सुद्धा शबरी आवास योजनेचे मागे जात आहे. हा एक पारधी समाजावर फार मोठा अन्याय आहे. म्हणून आज त्यांच्या नावावर साधा गुंठाभर जागा नाही आणि गुंठाभर जागा नसल्यामुळं त्यांना त्यांचे घरकुल आलेले बांधायचे कुठे हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून नगर जिल्ह्यामधले जेवढे काही गायरान जमिनीवर अतिक्रमण आहेत ते तातडीने त्याचे पंचनामे करून नियमानुकूल करून त्यांच्या नावे करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्रभर पारधी समाज संघटना आंदोलन करणार आहे. ही पूर्वसूचना आम्ही आजच्या या आंदोलनाच्या मार्फत देत आहोत आणि आतापर्यंत पारधी समाजावर अन्याय करू नये आमची विनंती राहील महाराष्ट्र शासनाला की शासनाची जमीन अनेक ठिकाणी वन जमीन आहेत, पडीक जमीन आहेत, त्या ठिकाणी त्यांचा प्रकल्प राबवावा. परंतु ज्या ज्या ठिकाणी आदिवासी पारधी कुटुंबाने भिल्ल कुटुंबाने अतिक्रमण केलेले असतील त्या तातडीने थांबवण्यात यावं आणि त्या जे अतिक्रमण आहे ते नियमानुकूल रेग्युलाइज करावं आणि जे काही अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत तसं शासन करत आहे ते फार मोठा अन्याय हा समाजावर होत आहे, तो तातडीने थांबवण्यात यावा. जर थांबला नाही तर महाराष्ट्रभर आदिवासी पारधी समाज संघटना म्हणून आम्ही आंदोलन करणार आहे आणि राजेंद्र काळे म्हणून आमचे जे महाराष्ट्रामध्ये 18 जिल्ह्यामध्ये काम चालू आहे ते एकाच दिवशी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करू. आता आदेशनावर आमचा मोर्चा झालेला आहे, त्याच्यावर शासनाने बावनकुळे साहेबांनी पण सांगितलं की
की पारधी समाजाचे अतिक्रमण आम्ही काढणार नाहीत, परंतु इथं ग्रामपंचायत राजकीय पातळीवर आमचा गैरवापर केला जातोय। आमची विनंती राहील की इथून पुढच्या काळामध्ये आमच्या समाजाला न्याय द्यावा, आमच्या मुलाबाळांना शिक्षण घेऊन द्यावा, आरोग्याची सुविधा घेऊन द्यावा, त्यांना मुख्य प्रवाहात येऊन द्यावा। आम्हाला माणूस म्हणून जगायचंय आणि माणूस म्हणून राहायचंय, हा एक आमचा सल्ला शासनाने घ्यावा, ही एक विनंती आहे। कारण आयुष्यभर आम्ही मोर्चे आंदोलन केलेले आहेत, परंतु आतापर्यंत शासनाला वेळोवेळी निवेदन पण दिलेले आहेत की नावावर करण्यात यावं म्हणून, पण अजूनपर्यंत कुठलंही आमच्या नावावर केलेलं नाही। सर्व 1990ला सुद्धा गव्हर्नमेंटने शासनाने परिपत्रक काढलेले आहे की ज्या ज्या अतिक्रमणी जमीन आहेत त्या नावावर करण्यात येतील, आणि त्याचा सुद्धा अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। म्हणून मी शासनाला विनंती करतो की सदरील आदिवासी कुटुंबांना त्यांच्या जमिनी त्यांच्या ताब्यात राहून द्या। त्या ठिकाणी घरकुल योजना राबवलेली आहे, घरकुल मिळालेले आहेत, ते पण काही मोडू नये म्हणून मी शासनाला विनंती करतो की भारतीय समाजाला न्याय द्यावा, ही विनंती। धन्यवाद। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही जे बसलेलो आहोत, आज पारधी समाज संघटनेच्या वतीने जर लोणी व्यंकनाथ तालुका श्रीगोंदा मधली जर कारवाई थांबली नाही तर आम्ही मंत्रालयाच्या जाळ्यावर महिला पुरुष मुलाबाळासह उड्या मारणार आहोत। धन्यवाद। मुलगा बेकायदेशीरपणे निलंबित केल्याच्या निषेधार्थ माजी सैनिक सुंदर मेहेर यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आज 4थ्या दिवशीही कायम आहे। बुधवारी रात्री त्यांची तब्येत बिघडल्याने परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता। मेहेर यांनी पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर करून उपोषण मोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे। पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील लिपिक नितीन मेहेर यांना कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा निलंबित करण्यात आले आहे। यामुळे मेहेर कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवले आहे। तर पाहूयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। सुंदर शंकर मेहेर माजी सैनिक बँकेचा संस्थापकीय संचालक। मी ह्या संस्थेवरती 10 वर्ष कार्यकारभार करून मी ह्या बँकेतून दूर असून मी यापूर्वी जिल्हा अधिकाऱ्याकडे उपोषणाला बसलो होतो। त्यावेळेस त्या उपनिबंधक विद्यार्थ्यांनी मला पत्र देऊन उपोषण सोडायला लावले आणि त्या पत्राचा बँकेने अवमान करून त्या पत्राद्वारे माझ्या मुलाला पत्र देऊन हजर करून घेतले नाही। पुन्हा मी आता जिल्हा उपनिबंधक विद्यार्थ्या ऑफिससमोर पुन्हा उपोषणाला बसलो आहे। तरी माझी या उपनिबंधक व इतर अधिकाऱ्यांनी माझ्या उपोषणाची दक्षता घ्यावी आणि मला न्याय द्यावा, ही तेवढी मी त्यांच्याकडे विनंती करतो। बँकेचे चेअरमन अहिल्यानगर शहराची सांस्कृतिक ओळख असणाऱ्या रसिक ग्रुपच्या गुढीपाडवा रसिकोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। येत्या 30 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता सावेडी येथील जॉगिंग पार्कच्या मैदानावर हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार आहे। गेल्या 22 वर्षांपासून रसिक ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हा कार्यक्रम अहिल्यानगरकरांसाठी एक मोठी पर्वणी ठरला आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये लाडपागे समितीच्या शिफारसी आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार सफाई कामगार वारस हक्काची अंमलबजावणी करण्यात आली। यामुळे 20 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली। या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, जल अभियंता परिमल निकम, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांच्यासह युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाला जितेंद्र सारसर, सचिव आनंद वायकर, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड, ऋषिकेश भालेराव, भरत सारवान, बाबासाहेब राशीनकर, बाळासाहेब व्यापारी, महादेव कोतकर, दीपक मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते। अहिल्यानगर आयुक्त यशवंत डांगे साहेब व माननीय आमदार संग्राम जगताप यांनी युनियन अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्व कार्यकर्त्यांचे ऑर्डर दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व सगळ्यांचे आभार मानतो। तशी महापालिकेची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक आहे। आपल्याला 12 कोटी रुपये अनुदान येतं, सहाय्यक अनुदान GST कोटी, आणि ज्यावेळी आपण 7वा वेतन आयोग लावला त्यावेळी आपली परिस्थिती परत फारच अडचणीची झाली। 2.25 कोटी रुपये आपल्याला महिन्याला कमी पडत आहेत पगाराला। 2.25 कोटीचा हिशोब केला तर 20 कोटी रुपये आपल्याला वर्षाला अतिरिक्त लागत आहेत।
महापालिकेकडे जर 100 रुपये असतील तर आता 82 रुपये आपले ह्याच्यासाठी खर्च होत आहे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी. आणि आता आपला जो मोठा लॉट आहे 150 ते 200 कर्मचाऱ्यांना त्या सेवेमध्ये घ्यायचा आहे, जे कोर्टाच्या निर्णयानं आलेले. निश्चितपणे महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीला पुढे अडचणी निर्माण होतील. परंतु आपण यावरती एक मार्ग काढण्याचा प्रयत्न असा करतो की जे आउटसोर्सिंगने आपण ठेके चालवतोय तर त्या आउटसोर्सिंगच्या ठेक्यात आपण तो बंद करणार आणि आपले जे कर्मचारी आहेत, जरी सफाई कामगार असतील तर त्यांना पाणी पुरवठा विभाग वालमधून काम करावं लागेल, BDCDमध्ये तुम्हाला काम करावं लागेल. ज्या ज्या ठिकाणी आपण आउटसोर्सिंगला लेबर घेतलेले आहे तर त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाला आरोग्य विभाग काम मिळणार नाही. ज्या ज्या ठिकाणी आउटसोर्सिंग लेबर घेतले त्या ठिकाणी तुम्हाला काम दिलं जाईल. आणि तेही टप्प्याटप्प्याने जसे जशी महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला ऑर्डरी देऊ. एकदा ऑर्डर मिळेपर्यंत किंवा महापालिकेच्या सेवेत येईपर्यंत आपल्याला सर्व अटी शर्ती मान्य असतात. परंतु एकदा आपण इथं ऑर्डर मिळाली की परत आपल्या पद्धतीनं आपण वागण्यास सुरुवात करतो. तर या संस्थेच्या हितासाठी आणि आपल्या स्वतःच्या हितासाठी, संस्थाचे हितातच आपलं हित आहे हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे, हे आपण पक्क मनाशी लक्षात ठेवलं पाहिजे. मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्या लाडपागे समितीमधील अनेक आपल्या सर्व कामगार बांधवांच्या बऱ्याच दिवसापासून काही कार्यालयीन कामांच्या अडचणीमुळे म्हणजे त्याची कायदेशीर पूर्तता झाली नसल्या कारणानं ऑर्डरी प्रलंबित होत्या, शासनाकडे प्रलंबित होत्या आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून त्याची परवानगी आणून पोलीस व्हेरिफिकेशन करून आज ऑर्डर देण्याचं काम या ठिकाणी युनियन व सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून झालेलं आहे. मी युनियनचे असतील आयुक्त, अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त डांगे साहेब असतील, युनियनचे मुदगल साहेब, सारसर साहेब व वयकर साहेब, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी त्यांनी या सर्व कामाकरता पाठपुरावा केला, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि येत्या काही दिवसांमध्ये अजूनही काही आमच्या कामगार बंधू भगिनींचे अजूनही काही कामं प्रलंबित आहेत, त्याच्याकरता देखील युनियन असतील, अनेक पदाधिकारी असतील, त्यांचा देखील पाठपुरावा सुरू आहे. लाडपागे समितीच्या ऑर्डर्सप्रमाणे कोर्ट कामगारांच्या वारसांना नोकऱ्या देतोय. ते सर्व कर्मचारी आणि जुने त्यांचे आई वडील असतील ते वारसाचे नोकऱ्या देण्यासाठी वास्तविक पाहता ह्याला बऱ्याच कालावधी गेला. कारण मधल्या काळामध्ये कोर्ट कर्मचाऱ्यांना वारसाच्या नोकऱ्या नव्हत्या. त्याच्यानंतर पुन्हा एक 23 साली GR आला फेब्रुवारीच्या, त्याच्यामध्ये कोर्ट कर्मचाऱ्यांना त्या वारसांना सुद्धा सफाई कामगारांना लाडपागे समितीच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय झाला. परंतु त्याच्या विरुद्ध औरंगाबाद खंडपीठामध्ये एका कर्मचाऱ्याने अर्ज केल्यामुळं तो त्या जो GR होता फेब्रुवारी 2023चा त्याला स्टे लागला गेला. त्याच्यानंतर मग आपण त्या स्टेवर अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं इंटरव्हेन्शन अर्ज दाखल केला आणि सारखा 15-20 दिवसाला तारीख पडायची. प्रत्येक तारखेला ते अटेंड केल्यानंतर 2-3 प्रकार त्याच्यामध्ये ऑर्डर झाल्या. पहिली ऑर्डर झाली ती मेहतर बंगी वाल्मिकी समाजाची, दुसरी ऑर्डर झाली शेड्यूल कास्टची आणि तिसरी ऑर्डर झाली तुमची सर्वांची, म्हणजे कोर्ट कामगारांना सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायची. आणि चौथी ऑर्डर जी लास्ट झाली त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी ह्या सर्वांना त्याच्यामध्ये सामावून घ्यायचा निर्णय झाला. त्याच्यामुळं आज बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर्स आपण दिल्या, परंतु जे कर्मचारी राहिले होते कोर्ट कर्मचाऱ्यांचे वारस 10-20 वर्षापासूनचे, त्यांच्या सर्वांचे ज्यांनी वेळेत अर्ज दिलेले त्या सर्वांचे कागदपत्र ज्यांच्या पूर्तता झाल्यात. माझ्या माहितीप्रमाणे आज 20 जणांची सगळी कागदपत्राची पूर्तता झाली. तेवढ्यांच्या ऑर्डर्स माननीय आयुक्त साहेब आणि आमदार साहेबांच्या हस्ते वाटप होईल आणि उर्वरित जे आहेत जसे कागदपत्राची पूर्तता होईल तसे सर्वांच्या ऑर्डर्स आता मिळतील. आता कुठल्याही कोर्ट कर्मचाऱ्यांच्या वारसाला कसलीही आडकाठी नाही, फक्त तो वारस असला पाहिजे आणि त्याचे जे डॉक्युमेंट पाहिजे ते ओके पाहिजे, तेवढं झालं. आज शहराचे लाडके आमदार सन्माननीय संग्रामभाई जगताप यांच्या हस्ते लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार व हायकोर्टाच्या निर्णयानुसार सफाई कामगारांच्या 25 लोकांना कायम ऑर्डर देण्यात आलेले आहेत. या ऑर्डरच्या संदर्भात सांगायचं असं की अनेक वर्षापासून याच्यासाठी लढा कामगार संघटनेचा चालू होता. कामगार संघटनेने हायकोर्टातही पाठपुरावा केलेला आहे, त्यानंतर शासन दरबारही केलेला आहे आणि सर्वत्र महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्रात
हा भरती चालू झालेली होती, पण आपल्या महानगरपालिकेत अडचण अशी आली होती की महाराष्ट्रात कुठे नाही इतके लोक कोर्ट कामगार आहेत आपल्या इथं. 600 कोर्ट कामगार आपल्या इथं असल्यामुळे आयुक्तांपुढे मोठा पेच होता. आणि हे लोक कायम करताना ज्यावेळेस कायम झाले त्यावेळेस इंडस्ट्रियल कोर्टाने अशी ऑर्डर केलेली होती की यांना एकाच वेळेस नोकरी देण्यात यावी म्हणून. त्याच्यामुळे आयुक्त साहेब म्हणले आता ह्या कोर्टाचा निर्णय मानायचा का हायकोर्टाचा निर्णय मानायचा. त्याच्यामुळे आयुक्तांनी पुन्हा हा प्रस्ताव शासन दरबारी पाठवला. शासन दरबारी हा प्रस्ताव गेल्यानंतर आमदार साहेबांनी कमीत कमी 7 ते 8 वेळेस याचा पाठपुरावा केला. या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या मार्फत पाठपुरावा केला व शासनाला संग्राम भाईंनी असं परिस्थिती आणली की संपूर्ण महाराष्ट्रासाठी GR काढायची वेळ आली. फक्त आपल्या महापालिकेला पत्र देऊन भागलं नाही की संग्राम भाई यांच्या प्रयत्नांमुळे अख्ख्या महाराष्ट्रातल्या या कोर्ट कामगार किंवा बॅकडोर एंट्री म्हणा किंवा आस्थापना सूचना नसणारे कामगारांसाठी कायम जारू फक्त संग्राम भाईंमुळे आलेली आहे. त्यामुळे मी आमच्या महापालिका कामगार युनियनच्या संघटनेच्या व सर्व कामगारांच्या वतीने आमदार संग्राम भाई जगताप यांचे आभार मानतो. त्याचबरोबर या महापालिकेचे आयुक्त आता आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना काय दयावान नाव ठेवलेले आणि अत्यंत साजेचं नाव आहे. ते कधीही कर्मचाऱ्यांच्या विरोधात नाही. त्यांचाही खूप आभार मानतो मी. या लोकांनी आता एकच जाणीव ठेवावी की या संघटना किंवा आमदार असतील किंवा आयुक्त असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, मुंडे साहेब असतील, लारे साहेब असतील, यांच्याशिवाय इतरत्र कुठे न भटकता त्यांनी गल्लीतलं राजकारण बाजूला ठेवून थोडंसं आपली नोकरी, आपलं घर, आपली संघटना आणि आपली महापालिका या हिशोबाने विचार करावा व त्या पद्धतीने जिथून पुढे आता जे लोक राहिलेले आहेत, आता साधारण 70 ते 80 लोकांच्या ऑर्डरचं काम चालू आहे. अजून आता 25 वाटलेले आहेत. या लोकांच्या कागदपत्राची पूर्तता होईल, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन होईल. कोणाचे कागदपत्र अपूर्ण असतील तर ती पूर्तता त्या कर्मचाऱ्यांनी करावी. पण राजकारणाचा कुठलाही हस्तक्षेप इतर कोणी करू नये. मी सर्व कामगारांना व ज्या कर्मचाऱ्याला नोकरी मिळणार आहे अशांनाही मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी इतरत्र कुठेही न भटकता फक्त कायदेशीर मार्गाने संघटना असतील किंवा आपल्याला संघटनेला मदत करणारे आमदार साहेब असतील, आयुक्त साहेब असतील व इतर सगळे अधिकारी असतील यांच्या मार्फतच सर्व पाठपुरावा करावा व आपली नोकरी आपल्या पदरात पाडून घ्यावी. त्याचबरोबर माझे 2 शब्द थांबवताना मी पुन्हा या शहराचे लाडके आमदार संग्राम भाई जगताप व आयुक्त साहेब व महापालिकेचे सर्व अधिकारी यांचं मी आभार मानतो व थांबतो. छावणी परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेतील इयत्ता 5वीचा विद्यार्थी आयुष धनंजय घोरपडे याची राष्ट्रीय आविष्कार अभियानाच्या राज्यस्तरीय शाळा भेट दौऱ्यासाठी निवड झाली आहे. अहिल्यानगर येथील मेघनंद मसाले या संस्थेला रिसील.in या संस्थेचा 2025चा महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे उद्योजक रामेश्वर मिनियार आणि मयूर रामेश्वर मिनियार यांना अभिनेत्री वर्षा उजगावकर यांच्या हस्ते नाशिक येथे प्रदान करण्यात आला. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.